बापरे आपला पळून आलाय तर किती मस्तीत आहे बघा एवढं करून सकट. एकमेव सगळी शांत आहेत सगळी हो का ही सगळी तिघच्या तिघ. आणि हे जो बघा गटपातचा विषयच नाही सांगतो तुला. नका काय राहू दे नंदी आहेत का नाही त्यांच्यासमोर जाऊन बोलायचं येते. तो नंदी असा आहे 24 तास माझ्या खोगून आहे 24 तास. काय सांगा सारखं का मैदानात नेत नाही हो कधी तर हो शिंग लागल चेष्टा नाही बोलून यायचं नाही राहू दे. तर व्हिडिओ आज वेळाने येईल कारण की बाबऱ्या आत्ता आला. बाबऱ्यावर जो दुसरा नंदी होता आपला शंभू घातलेला त्यांचा गट जरा वेळा नव्हता त्यामुळे थांबायला लागलं. घातलेला म्हणजे गाडीतून नेलेला. हा आणि बाबऱ्या आपला लय मस्त पळाला असा पळाला की भाजीची आठवण झाली आपल्या भाजी जेव्हा कातरत नव्हता जे व्हिडिओ कोणी बघितले नसतील ते इन्स्टा व्हिडिओ आहे की भाजी आपण स्टार्टला गाठवून येत होतो त्यावेळेस कसा पळायचा असा सेम बाबऱ्यानं आज स्वप्न आपलं कोणी बाबऱ्या. आणि एक सांगायला राहिलं जसं बाबऱ्याचं आपण मैदान खेळलं तसं बाबऱ्या स्पीड वाढवा लागला त्याला कळायला लागलं अंदाज यायला लागला. आणि नावानं आता जी ड्रायव्हर बसलेला आपल्या बाबरी गाडी चालवायला ती पण म्हणजे ती वस्तू वाटी वस्तू आहे म्हणजे ही म्हणजे आपण एक पायरा करूया मध्ये म्हणजे ती मनानं मध्ये ती म्हणजे ती ड्रायव्हर पण म्हणजे टॉपचा आहे म्हणजे आता जी ड्रायव्हर गाडी चालते असं कळतोच वस्तू कुठली आहे काय आहे कशी आहे बरोबर आहे. गटाला मार खाल्ला तरी मध्ये विषय हार्डा बाबऱ्या. आणि आई शप्प सांगतो मी जर ह्यो जर सापडत असता त्याला ह्यो तर 100% आज गुलाल होता आपल्याला बाया गुलाला असता नसता ह्यो जर सापडत असता. किती ह्याच्याकडे अपेक्षा ठेवली आम्ही शुक्रवार याला चोळायचं बाजीचं काम होणार आहे एकदम मोठ्या मैदानातच गुलाल घेणार आहे. कशाला लोड घेताय हो प्रत्येक वेळी ती वेळ लागतो काय लागतो एक ना एक दिवस घेईल आता चोळायचा बघूया की नक्की काय दिली आपल्याला गॅरंटी दिली आपल्याला गॅरंटी दिल्या 8 दिवसावर भाजी उघड्यावर पळवायची नाही मारत बघितलंस का होय. नानासनी पण कुठला असं नंदी हो का तिकडच लागलाय शिंग दाखवाय. ओ काय होतं अगं ही एक सगळीच मारतील मला एकच नाही कोणाचं नाव घेत नाही. ती तुम्ही डोळ्यात तुमच्या खुन्नच दिसत नाही त्यांच्याकडे बघताना प्रेम दिसते. ती म्हणते ती या आमच्या शिंगावर बसा. ती काय खरं सांगतो काय मारते हक्क म्हणजे जाणार आहे. तर आज खरं सांगतो गटात मार खाल्ला तरी भया सगळी खुश होती सगळी खुश होती. मार खाल्ला तरी अरे मार खाल्ला नाही तरी पण खुश काय माहिती का अहो. आणि सगळ्यात एक अभिमानाची गोष्ट म्हणजे तिची शर्यत अड्डा म्हणजे युट्यूब चॅनल होता लाईव्ह चालू होतं कमेंट फक्त आयुष्य तिथं लाईव्ह मध्ये मी बघितलं मला म्हटलं बघावं तर युट्यूबला कसं दिसतंय. ती गाडी गेली बघा आपली बाबरी नेतो ती हात करून गेली ती असं म्हणजे पैसे द्या तेवढं पैसे देतो बघ त्याला तुझे युट्यूब उघडलं म्हटलं बघावं तर कसं दिसतं. मी फोन केलं आणि बघितलं एकच सासर सासर बाबऱ्या बाजी ब्रह्मा रायबा आणि ब्लॅक पॅन्थर गट गट निघाल्या सुद्धा एवढ्या कमेंट होत्या की बास. आणि खरं सांगतो हे वस्तू आपल्याला नशिबाने मिळाला म्हणजे एक नंबर वस्तू मिळाली एक नंबर. आत्ताची किती मैदान आहे करत सांगतो तुम्हाला मी बाबऱ्याचं प्रामाणिकपणे वायव्याला नेला ती काय मैदानासाठी नेलं नव्हतं आम्ही भ्यामोडायचा काय दिलेलं नव्हता इथं कारण की ते होता कुठला 800-900 किलोमीटर लांबचा आहे. आम्ही बघायसाठी नेलं बाह्याला पण म्हटलं डायरेक्ट आपण ह्याच्यात नेऊया बघा कसं करतो. तिथं त्याला उडी पण कळायला नव्हती ह्याच्यावरच घेऊ शाना पळत होता. होय ही शान होते पिल्लू होईल शान एवढं तेव्हा त्याला उडी कळायला नाही तेव्हा पण गाडी बसली असते आपली गाठाला त्याला उडी कळायला नाही. मग परत आम्ही त्याला उडी शिकवली म्हणजे ती पण मैदान करू नका मग उडी शिकला लगेच शिकला बरं का. परत दुसऱ्या कुठे गेलो ताब्याला साहेबांनी बाहेरच वडलं बाबऱ्याला बाहेर होत तेव्हा बाबऱ्या सगळ्याच पळत ती पण मैदान करू नका. एक मैदान नागठाण्याचं पहिलंच मैदान गटपास केलं दुसरं मैदान नेरले तशी मारला तर 2च मैदान केली दोन्ही मैदान असा पळाला येऊ नागठाण्याच्या मैदानात सगळे माहिती आहे. निकाल रेशो मी तेव्हाच म्हणलेलो ह्यो निकाल रेशो कधीच कमी आहे तेव्हा मी भाषा चालला असं का तर परत बारकाईने आपल्या सबस्क्रायबरला व्हिडिओ पाठवला अहो मला बाबऱ्याच्या पायात दोरी अडकले पाठला असता परत मी बारकाईने व्हिडिओ होईना त्याच्या पायात दोरी छटत होती त्यामुळे ह्यो आकसत होतो नाहीतर ह्यो पण तिथं पण कमी पाठला हीच मला शेअर करायला होतं वस्तू चांगली आपली तर तुझी आपली आपण पळव्या आणि शेड आहे ना पलीकडचा ब्रह्मा आता ब्रह्मा नको रायबा लागला
रायबा शिकाय लागले उड्या मारायच्या जाग्यावर. उद्याच्याला रायबाला 5-10 किलोमीटर. ट्रॅक्टर मुळे आवाज आलाय की नाही कळलं नाही. 2 दिवस घ्या, 2 का 4 दिवस परत 2-4 दिवस घ्या काय चालू काय जाते नाही याला रायबाला उद्या चालू परत घ्या किती 1 दिवस ठेवायचा त्याला स्लिम करायचं. पळाला कसा गटाला माघारी यांनी काय केलंय त्यामुळे पळाला. असं रे तेवढं पाहिजे. ती म्हणते माहितीये का आपण शाळेत शिकायला गेलो चढी वाजे चमचम विदेई घम घम विदेई घम 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 घम. हा इकडे दाखव विद्यार्थी तसं त्याला नाही पाहिजेच. लाड झालाय आपल्या रायबाचा जरा. तुम्ही माघारी कुठे जात जाऊ नका. तुमच्या माघारी लई कांड होते. नाही असू दे बरं झालं. पळाला कसा फेरायला हा जीव तोडून पळत होता. आणि ही वस्तू आपल्या म्हणजे खरंच अजून लई वड याची निघायची आहे. ही वड निघायची चालू झाल्या फक्त एकच आपलं शप्प सांगतो ही वस्तू आपली जर पळाली आपल्याला पायऱ्याची पण गरज नाही. होय पैरा भैया ही वस्तू पळाली हे खरंच मला आज नाही असलं म्हणजे हे जी लय आठवण झाली मला लय म्हणजे लय खरंच ना ह्यो जर असता सारखं म्हणू नका हो. खरं सांगतो मी सगळी जण तिथं म्हणते ह्यो जर असता तर 100% म्हणजे सुट्टा गट मारला. रडायला लागलाय तो. काय करायचं गावाला घेणार एक ना एक दिवस नक्की घेणार. काय काय दादा म्हणतात की त्याला काय नाही झालेलं. आता बघू आपण सगळे मनात काढायचो. होय सगळ्या शंका काढायच्या. शंका कुशंका कुठं म्हणजे ही नको आपल्याच मनात राहायला की बाबा आपण कुठेतरी कमी पडलो. त्यातनं पण कुठला ऑप्शन आहे. चोळून सकट नाही पळाला सगळा की मित्रांना सांगितलं ते महिना बाद नाही जागा बिगा बघून आली आपण काय तेवढी शेअर केली. होय आणि खरंच आपल्या युट्यूब फॅमिलीचा आभार. केवढं लक्ष देऊन व्हिडिओ बघतात तर. आणि बोला तर आपली युट्यूब फॅमिली एवढी चांगली आहे. जसं रायभाऊ प्रेम दिलंय तसं सगळ्यांनाच दिलंय. बाबराव पण दिलंय. बाजूला काय विषय वेगळा आहे आणि ब्रह्मा पण विषय वेगळा आहे. ती फक्त ब्रह्माला मैदानात काढायला कधी दिवस काढतो ब्रह्माला मैदानात. आणि असं झालं की आपल्या बाबऱ्या ज्यावेळेस आता आजच्या मैदानात गटाला पळला तर बऱ्याच दादांच्या कमेंट आल्या की गाडी फॉल झाल्या त्यांची जी विनर झाले त्यांनी. हा मग ते विषय सांगतो ते आम्ही चेक केलं तिथं जाऊन तर नव्हती गाडी फॉल झालेली. कशाला उगाच बिन कामाचं हे करायला. होय आणि एक मन म्हणत होता नको त्यांना आनंद मिळालाय ना विरजन कशाला कुठेतरी फॉल काय जाऊ दे. आली की फोन वगैरे कमेंट भरपूर आले त्या गाडी फॉल झाली चेक करा एकतरी ती खुशी. होय आणि बरं गाडी घासा काय एवढ्यात झालं असतं म्हणजे ती अंतराव तर ठीक आहे. आपलं झालेलं एवढ्या अंतराव म्हणजे हातभर अंतराव झालं म्हणून म्हटलं बाई आपण म्हटलं काय माहिती का दादा एवढ्या अंतराव झालं असतं तर ठीक आहे. गाडी फॉल नव्हती त्या सोडून तरी पण फॉलला काय झालेलं मग ते सांगा. काय झालं त्यांचं बघितलं आम्ही बारकाईनं झेंडा पडायच्या आधी जरा पाय पड होता आणि झेंडा पडायच्या टाइमला बरोबर त्यांनी पाय माझे वाटलं तेव्हा त्याचा पाय पड होता. जसं काय असू दे दादा पण ते जाताना आम्ही पण विचार करून नको तेवढे म्हणजे आणि तो त्याच्यापर्यंत त्यानं गेट मारला आहे त्या मैदानात. तो 2 नंदी त्या 2 नंदीनं 3 वेळा 1 नंबर गेला म्हणजे ते 1 नंबर मधले. त्या जो नंदी होता त्याच्या वाकडा टाकायला जागा त्याच्यावर आपला येऊ पळाला. आणि पूर्ण म्हटलं भैया पण म्हटला की दादा इथंच पळ्या आपण करतोय कुठं आहे. होय आपण म्हणजे आपला शेट कुठं बरं पोचते हे कळते आपल्याला. तेच की चला तर शेतलं खरं सांगतो गाठात हरला तरी आधी म्हणा आम्हाला साहेब व्यवस्थित कसाला अभिमान वाटायला मध्ये आपला हा 2 नंबरला राहायचा. चोराडे परत विंग वगैरे तिकडे लांब जात होतो माहिती का तेव्हा माझी पळायला 2ला राहायचा तरी मला असं नाराज होत नव्हतं. जसं कातरायला तेव्हा बसले नाराज झाला. तरी असू दे आपल्या बाबऱ्या खुश करायला लागला की कोण ना कोण तर आहेस की दावणीला. बाबऱ्याला सांगितलं माझीला आता मी थांबलं तू तर विश्रांती घे पुन्हा ये. लय बाळा तुझा हाल झाले. आता तू जरा विश्रांती घे खुश राहा. फक्त बाळा चुळून घेतल्यावर पळ नाही तर बघ जागा सोडून जायला लागल परत. ओ नको लईच आहे ह्याच्यात आहे जरा अग्रेशन मध्ये नका. शिंगाच्या मागे नका हात घालू बाई मला भीती वाटते. चाटतंय हो चाट. मी हाय की हो तुम्हाला सारखं सारखं तसं म्हणू नका. नाराज केलं 1 2 4 नंदी लय जीव आहे माझा त्यांचा माझ्यावर वगैरे लाडानं काय माहिती का तुझा लय लाडा तसं काय विषय नाही. त्याचा जीव आहे सारखा नाही होय चुळून घ्यायला काय आपली ही सगळीच काळजी तेवढं जरा आपण जरा करायचा विषय कारण की एवढी ताकद नाही आपली खरं सांगतो. कसं आहे नवीन आहे ह्या क्षेत्रात आणि
काय एकटं धरून चालत नाही भैया दोघ कोण हात लावायत नाही पोरं म्हणाले माहिती त्याशिवाय परत येणार नाही. तसंच झालंय तर ब्रह्माचा विषय झाला. कोण नाही येत मग काय करायचं हँडल कसं करायचं. वाचली ती. बरोबर आहे जीवाशी खेळणं म्हणजे. आणि जर कुणाला ब्रह्मा हवा असेल तर नक्की संपर्क साधा रिस्कवर. मग तुम्हाला देणे ते खेळ वगैरे तुम्ही बघितली तीच होय आता पळतोय. आद्यात आम्ही 2 वेळा घेऊन गेलो 2 वेळा दिन पळवता गाडीत मारली कारण की ते अग्रेसिव्ह होते. त्याला धारदारी पाहिजे ताकदीची म्हणजे अनुभवी माणसं पाहिजेत. बरोबर आहे. असं नाही की तो पळतोय कारण रेषेत तो इकडे तिकडे बघत नाही काय फक्त त्या मालकाला म्हणायला जाईल पब्लिक लय अग्रेसिव्ह म्हणजे फास्ट त्याला म्हणजे गाडी वळवली की तर काय काय घोड्या उडीच पोटगोड असते तसं पळताना तसं. बरं चालतंय चला व्हिडिओला खूपच वेळ झालाय आणि अजून काय राहिलं असेल असं मला वाटतं. अजून मला काहीतरी बोलायचं होतं ते राहिलंय. चालतंय चला खुश आहेत नाही ह्यांनी भैया आलेत मैदानात एकदम आनंदी चेहऱ्यानं त्यात आमचं पण समाधान आहे. अरे शिव आपला असता किती वेळा बोललेली आम्ही ह्यांची वड रायबाची आणि बाबरीची वड असली निघाली असती कारण की हे जी एक डेंग त्यांच्या 2 डेंगा बरोबर आहे. आणि नांदी आहे ते आहे आणि काय करते पाळताना लांबते अजून त्यामुळे काय होते 2 डेंगा. आणि परवाच्या व्हिडिओला कमेंट आलेले आहे ॲग्रेशन पूर्ण कमी झालंय दादा. काय नाही ॲग्रेशनचा व्हिडिओ कधी टाकणार आहे उद्या येणार आहे आपल्या बाजीनं काय केलंय ते नाही ते काय केलं ते उद्याच्या व्हिडिओ सगळं तुम्हाला कळेल. आजचा व्हिडिओ ह्यांनी कसा एडिट केला मला माहित नाही. आता ते डिलीट केला आज सोडायचा पाहिजे व्हिडिओ मधला मोठा व्हिडिओ कारण की साहेब काय केलं कालच की रात्री काय केलं आपण उद्याच्या व्हिडिओ नको सांगायला नको. चला धरा. तर आम्हाला झाला वेळ म्हणून आम्ही आता कुट्टा करणार नाही डायरेक्ट गावात टाकणार आणि संध्याकाळी येऊन कुट्टा करणार. काल आपण मक्यात आणले त्याचं बाहेर आम्हाला वेळ झालाय वेळ होईल आपण हत्ती घासाठी टाकतो सगळेच. कुठं आहे हत्ती घास ते वे चल टाकतो बरोबर हत्ती घास. आता बाबऱ्याला पण धुतलाय करतो शेअर बरोबर तुमच्या बरोबर इथं पण आपण हत्तीगावर लावले असं ते बघून येतोय. आपला ऊस पान लावायचा अजून. ओके ही आपल्या शेताचं रान त्यांनी फड पेटवल्यामुळे हत्ती गावात बघा ऊस कसा ढग लागल्या. चला आता बाहेर तोडतो मी नेऊन टाकतो बरोबर. तर टेम्पो येऊन थांबला इथं आणि आता आम्ही निघालो आणि एक तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. हे दादा आहेत बाहेरचं म्हणजे वाटेगावच असतील बाबा ही दादा आणि येणार आहेत आपल्या रायबाबा ह्याच्याबरोबर बाबऱ्याबरोबर. आणि ह्यांच्या स्वप्नात काय आलेलं रात्री बघा आपल्या होय होय कॅन भरायचा आणि बघा त्यांच्या स्वप्नात काय आलेलं. भैया काय स्वप्नात आलं त्यांच्या. ब्रह्मानं 2 नंबर केला आहे आणि तुमची सगळी फॅमिली माझ्या स्वप्नात आली मैदानात म्हणजे माझी मंडळी माझी मासाहेब ती म्हणली तुमची आईसाहेब वगैरे सगळी आणि हो त्यांच्या स्वप्नात ते आले आणि विचारते ती मी तुम्हाला स्वप्नातच विचारतोय आता ब्रह्मानं 2 नंबर केला आहे तरी पण देणार तुम्ही ब्रह्मा आणि त्याचं मी म्हटलंय होय करू दे 2 नंबर केला तर मी देणारच आहे म्हणतोय ब्रह्मा असं त्यांच्या स्वप्नात मी म्हणतोय. आवडलं ब्रह्मा 2 नंबर केला मी कशाला तिथून म्हणलं मी. तर ब्रह्माचा विषय कसा आहे ब्रह्मा लय दमवतोय लय भयानक दमवत मैदानात म्हणजे बघा आपली फॅमिली किती विचार करते. आणि सकाळी आली ते मला ते 7:30-8 वाजता आली आता वाजले किती बघा 9:30 वाजले तोपर्यंत वाट बघत बसली ती मग ती दादाची पोस्ट देत नाही लवकर कुठल्या गटात पळणार आहे काय. अहो ते त्यांच्या चिठ्ठ्या असतात कारण ती पण टाकते ते आपल्याला पण टाकायला लागते आणि कुठल्या गटात खेळायचं ती ठरलेलं नसते अजून. आणि आता गेट लावून घेतो चला. आणि आमची कुठं मैदानात जायचं असलेली धावपळ होती कुठं केला नाही त्यासाठी गावात टाकली. ह्याचा बैला ही रुजा कोण आलेला का ना शंभू होय आपल्यावर न्यायचा आहे आणि साहेबासून धुतले बघा मस्तपैकी. आणि साहेब उकरत होता आत्ता शिंगानं अंगावर तेवढं नको बाबा हे बघा सगळं अंग भरून घेतले. धुतला आता गुलाल लावायचा आणि भरायचा. चला घे देश
मैदानात पोचलेलो आहे आत्ताच. एक नंबर भरपूर गाड्या आल्या त्या. आपला बाबऱ्या आणि हा शंभू. आणि भरपूर गाड्या आल्या त्या. आदत बैल आणि दुसरा बैल ही मैदान आहे तिकडे आणि गाड्या तेवढ्या झाल्या त्या. चला घेतो बाबऱ्या. तर आपल्या बाबऱ्या बरोबर हा नंदी गाठलाय. दादा नाव काय हो नंदीचं? चिम्या. आणि तुमचं गाव कुठलं? विंग. विंग मधला चिम्या. आणि भरपूर मोठ्या मोठ्या नंदीच्या बरोबर पैर झाले त्यांचं हा नाही. मुंबईत पळतो ना ह्यो. आणि ह्या साहेबांनी एक फार्स केलाय. 2 जण मारली ती आत्ता सांगत होते. मारली ती म्हणजे पाक मारली यानं. आवडलं खरं सुट्टीला वगैरे नाही दमवत. असा आहे चिम्या. बघा आता पहिल्याच गटात गाडी निघाली आपली कशी पळते बघा. तुमचं नाव काय म्हटलं? आदित्य राजाराम देसाई विंग. चालतं. शिंग त्यानंच मोडली ती स्वतः कापलेलं नाही.